एखाद्याने मांसाहार करावा आणि त्याला म्हणा बरं चल आज मंदिरात, येईल का तो? कंधारकर येईल का? बोलत जा, येईल का? नाही ना. म्हणजे त्याला कळतंय, तो सहज बोलून जातो न ग आज चुकीचं खाल्लंय, म्हणजे त्याला माहित आहे खाल्लंय ते चुकीचं आहे एवढं कळतंय, तरी सुद्धा कुठेतरी अडकतंय कल्पनेची. हे जिथं अडकतंय, जिथून निर्माण झालंय, माऊली फार गोड वर्णन करतात. विवेकाते भुलवी संतोषाशी चाड लावी, बैसीजे तरी हिंडवी दाही दिशा. विवेक त्यागाने जो निर्माण होतोय, ज्याला मनस्वी मनाचा काहीही संबंध नसणारा व्यक्ती सुद्धा कधी कधी या कल्पनेमध्ये वेडा होतो. जिथं आम्ही मूर्तिमंत उदाहरण चांगदेव महाराज, रामेश्वर भट्ट यांच्यासारखं देऊ शकतो. बंबाजी बुवा का? ज्ञान भरपूर आहे, पण या ज्ञानाचा या बाधेमध्ये परिणाम झालाय. जिथे त्यांना वाटतंय की मी ज्ञानी आहे, ही बाधा कल्पना आहे. कारण या जगात ज्ञानी कधी स्वतःला ज्ञानी म्हणत नाही, हे सगळ्यात मोठं सत्य आहे. ज्ञानी सुद्धा म्हणतात, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरलो गुरु कृपे. माझ्यामुळे नाहीच आहे, ज्यांच्यामुळे उद्धारलो गेलोय, निवृत्ती दासू अवधारी जोजी. मी कोणाचा तरी दास आहे, हेच माझ्या आयुष्याचं सगळ्यात मोठं सत्य आहे. हे ज्याला कळतंय फावे तया कुळा. नामदेवराय म्हणतात त्याला कमी पडणार नाहीये. बर काय कमी पडणार नाहीये? त्याने त्याची काळजी तर सोडावीच, पण त्याने त्याच्या कुटुंबाची, त्यांच्या पुढच्या पिढीची सुद्धा काळजी सोडावी. कारण जर आम्ही असं म्हणतोय की मागचं पुढं येत आहे, कारण लक्षात घ्या, जर तुम्ही आज नामचिंतन केलं आणि पुढचा जन्म यदा कदाचित मानवाचा आला, तर तुम्ही आत्ता केलेलं नामचिंतन तुमच्या पुढच्या जन्मात जोडलं जाणार. म्हणजे सुरुवात पुन्हा एक पासून होणार आहे का? नाही. तुम्ही जेवढं घेतलंय ते राखून तिथून पुढची सुरुवात आहे. मग काही माणसं म्हणतात बघा, याला भजनाची लय बारक्यापणापासून आवड आहे. हे त्याचं नाहीये, बहुत सुकृताची जोडी. म्हणून विठ्ठली जर मागचं पुढं येत आहे, तर अर्थात आता मी जे केलंय ते पुढच्या पिढीला जाणार. मग भावे तया, हे नामदेवरांचं स्पष्ट मत आहे. आता माणूस फार वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करतो. अर्थात साधं सोपं आहे ना. आता मला सांगा, एखादा माणूस डॉक्टरकडे गेलाय आणि डॉक्टरला म्हणतात, डॉक्टर साहेब लई चक्कर येते, लई येड्यावानी होतंय, काय झालं? डॉक्टरने तपासलं, डॉक्टर म्हणला तुम्हाला शुगर आहे. माणूस वेडावला आणि रागानं म्हणला, अरे येडा आहे का काय, जिंदगीत कधी गोड खाल्लं नाही, मला शुगर होणं शक्यच नाही. डॉक्टर म्हणला जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जाऊन तपासून बघ, तुला शुगर आहे, नसली तर डॉक्टर की सोडून देईल. ती म्हणला शक्यच नाही होणार. तो म्हणला झाली, तो म्हणला नाही झाली. डॉक्टर म्हणला झाली, तो म्हणला नाही झाली. डॉक्टर म्हणला झाली, तो म्हणला कस काय झाली? डॉक्टर म्हणला तुझ्या बापाला होती म्हणून तुला झाली. सोपं आहे. आपण याला काय म्हणतो? जनरेशन, अनुवंशिकता. अगदी तसंच असतं. परमार्थाचं सुद्धा तसंच असतं. आजा गेला, पंजा मेला, बाप मसना गेला, देखिता देखिता नातू पंतू तोही तैसाची झाला जैसे ते होते. म्हणून तर आम्ही बापाच्या पुण्याईला फार महत्व देतो. म्हणून तर जगद्गुरु म्हणतात, माझ्या वडिलांची निराशी का देवा, तुझी चरण सेवा. देवा माझ्यासारख्याला जमणार असलं का तुझं चरण? अरे कळलं असतं का तुझं नामचिंतन? हे माझ्या बापाच्या पुण्याईचं फळ आहे की या तुकोबाला तुझं नामचिंतन करायला मिळतं. आणि काय ना, माणसाला अधिकार कळत नाहीये. माणसं अशी विचित्र पद्धतीनं गुंतलेली गेली आहेत. बरं येडे नाहीत. माणूस म्हणतो पिल्यावर कळत नाही. कसं कळत नाही? मार मार मारतं बायकोला, रात्री सकाळी म्हणतं नव्हतं ग मारायचं. पिल्यावर कळत नाही. कसं कळत नाही? आता मी आला की टोपल्यावर शेळीच्या लेंड्या त्याच्या समोर नेऊन ठेवायच्या आणि त्याला म्हणायचं काळं मनुक आहेत, गोड लागतात, खा. खाईल का माय? होय का कंधारच्या माय मावल्या? अगं तुम्ही माझ्या पार्टीच्या आहे म्हणून तरी बोला. हा ना, काही माणसं तर कीर्तनाला अशी बसलेत जस काय मड्याला आल्यात माझ्या. तू बोल मी हे, तू बोल मी बसलोय, तू बोल मी ऐकतोय. नाही रे, इथे नाही चालत, बाकी कुठेही चालेल, पण या मंडपात नाही. नामसंकीर्तनाचा इथं तुम्ही काय मी काय सगळ्यांचा अधिकार एकच आहे. फक्त तुम्हाला मी दिसावी म्हणून स्टेजवर आहे आणि तुम्हाला मी समजावी म्हणून तुम्ही खाली आहे. कळतंय फरक काही सुद्धा? ही फक्त सोय आहे. ही काय सोय आहे, सुविधा आहे. याच्यात भेदभाव सुविधेसाठी आहे, बाकी काहीच नाही आहे. लक्षात ठेवा. पण माणसांचं कसं आहे, माणसाला वाटतं तिनं बोलायचं मी ऐकायचं, काही फरक पडत नाही. पंढरीच्या लोका नाही अभिमान.
भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. इथं किती मोठा ज्ञानी असला आणि अहंकार असेल तर परमार्थामध्ये त्याला जास्त किंमत नाहीये. ज्ञान थोडं कमी जास्त असेल तरी चालतंय, पण परमार्थामध्ये नम्रता लागते. नाही तर नामदेवासारख्या निष्ठावंत भक्ताला सुद्धा विसोबा खिचरांचा शिष्यभावच लागलाय. जिथे आम्हाला नामदेवरायांना अहंकार आहे कशा गोष्टीचा, मी तुझ्या सगळ्यात जवळचा आहे, देवाच्या जवळचा आहे, याचा सुद्धा अहंकार होता कामा. हा हे बघा, स्वाभिमान टिकवायचाच, स्वाभिमान गहाण टाकायचा नाही, अपमान कधीच सहन करायचा नाही. अपमान सहन करायला शिकलात तर लाचार व्हाल. अपमान सहन करायचा नाही. ज्ञानोबांनी अपमान सहन केला असता ज्ञानेश्वरी झाली नसती. तुकोबांनी अपमान सहन केला असता गाथा झाला नसता. महाभारतात अपमान सहन केला असता महाभारत घडलं नसतं. रामायण अपमान सहन केला असता घडलं नसतं. एवढं सामर्थ्य आपल्या विचारांमध्ये ठेवायचं. ज्या व्यक्तीनं अपमान केलाय त्याच व्यक्तीनं चार चौघात सन्मान केला पाहिजे आणि अपमान केलाय याच्याविषयी मनामध्ये माफी मागितली पाहिजे. हे आयुष्य आहे. आता तुम्ही टाळ्या सुद्धा माझ्यावर उपकार केल्यासारख्या वाजवताय. तुमची टाळी कशी माहिती का कंदारकर, दर्गी दर दर आली बाई आमच्या गावात, दर्गी टाळी पाहिजे त्याला, दर्गी दर करती बाई कीर्तन, दर्गी टाळी घे, दर दर लय बोलली बाई चांगलं, दर्गी टाळी घे. कसं म्हणजे हे लोक असं वागून पुन्हा म्हणतात देव भेटत नाही. असं वागून अरे आनंद व्यक्त कर ना, फील द मुमेंट. इथे मरायला खूप कारण आहेत, जगायला खूप कमी आहेत. मरू प्रत्येक क्षणाला वाटतं का ग माय, असा निसता नवरा दोन शब्द बोलावा असं वाटतं ह्याच्या बी डोक्यात दगड घालावा ना आपण हिरीत जाऊन उडी मारावी, पण आधी त्याच्या घालावा. आपण मेल्यावरती दुसरी करण ना, त्याच्यामुळे आधी त्याला मारायचं पुन्हा आपण मरायचं. सो हे बघा, आयुष्य मरायला खूप कारण आहेत, लई कारण आहे दादा. कोणाचं आयुष्य चांगलं आहे, तुम्ही काय मी काय. जो देखो सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, सुखिया कोई नाही रे. पण त्याच्या पलीकडे जाऊन जर विचार केला तर आमच्यासारखे सुखी आम्हीच आहे. सदा नामघोष करू हरिकथा, तिने सुद्धा चित्ता समाधान, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. पण जेव्हा नामचिंतनाचा खरा अर्थ कळतोय, भजनात रमता येतोय, तेव्हा माणसं म्हणतात काही काही माणसं लय हुशार. सुख घड घडी वाळू लागे, सुख घड घडी वाळू परमात्माचा गोडवा माझ्या आयुष्यात हळूहळू सुख वाढवतोय. पण माणसाचं कधी असतं, सुख असलं तरी माणूस त्या दुःखाचे संगड सोडत नाही. माणसाच्या सगळं मान्यावर आहे. एका बंगल्याला आग लागली, पोरगा रडायला लागला, माणूस बाप रडायला लागला. पण काही कालांतराने पोरगा शांत झाला, बापाला वाईट वाटलं. बाप म्हणला आयुष्यभराची पुंजी मी बंगल्याला घातली, बंगला जळतोय तरी पोराच्या डोळ्यातनं पाणी नाही, काय वाईट केलं ना असा पोरगा पोटी जन्माला आला. बाप म्हणला अरे वाटतं का काय तुला, माझं पिकलं पान उद्या गळून पडणार आहे, अरे तुलाच बंगला सांभाळायचा आहे, तुझीच लेकरं त्याच्यात राहणार आहेत, अरे कमीत कमी त्या स्वार्थासाठी तरी रड. बाप म्हणला काही, पोरगा म्हणला काही रडण्यात मजा नाही बाबा, मी परवाच दिवशी बंगला ऐकला आणि मगाशीच त्याचा फोन आला, मला तुमचा बंगला घ्यायचा आहे. विचार करा, बंगला तोच आहे, बंगला तोच आहे, आग ही तीच आहे, पण पोरगा रडत, बाप रडतोय का तर बापाला कळतंय माझं आहे, पोराला माहित आहे माझं. आता यात खरं सांगा, खरंच बंगला आपला आहे का?
म्हणजे पोराला जे माहित आहे की माझं नाहीये हे सत्य आहे, तो सुखी आहे. बापाला वाटतोय माझा आहे काय, मड्यावर बांधून नेणार आहे का, ही कल्पना आहे, तो दुःखी आहे. आता पोराचा फोन वाजला, पोराचा फोन ऐकून पोरगा रडायला लागला. बाप म्हटला आता तुला काय झालं रडायला, ती म्हणला जन बंगला घेतला होता ती आता नग म्हणला. लक्षात येतोय, म्हणजे पुन्हा बंगला तोच आहे, आग तीच आहे, बाप तोच आहे, पोरगा तोच आहे, बदलली आहे ती फक्त कल्पना. मग जिथं आम्हाला सत्य माहित आहे देव माझा मी देवाचा हीच माझी सत्य वाचा, तिथे मी सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, तिथं माझ्यासारखा आनंदी दुसरा नाहीये. पण जिथं मी कल्पनेत आहे की हे सगळं माझं आहे, त्याला दुःखाचं कारणच कारण आहे, त्याला सुखाच्या कारणाची काही बाधाच नाहीये. मग आम्ही विचारलं देवा सत्य काय, तर इथं सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, तुझ्याशिवाय जगात सत्य काहीच नाहीये. आणि हे किती ऐकलं तरी मनाला पटलं पाहिजे, म्हणून त्याच्यासाठी जोपर्यंत आवड लागत नाही तोपर्यंत नामचिंतन केलं पाहिजे. आणि देवाचं नाव आहे, मायबाप हे तुमचं माहेर आहे. कीर्तनाच्या मंडपात बसलं ना सगळं विसरून जायचं, हसू वाटलं हसा, रडू वाटलं रडा, नाचू वाटलं नाचा. आता एखादी माय म्हणून नाचले असते ग, पण ज्याच्या संग गाठ बांधली तो गुणाचा नाही. त्यानं जर मंडपात नाचताना बघितली तर घरी गेल्या गेल्या माझं कीर्तन काढील, घरी गेल्या गेल्या म्हणून लईच अंगात संतीन शिरली होती मंडपात, तू ये घरी तुझी महाराजीन काढितो. जे काय ग माया चालतंच, कोण कोणाला चांगलं बोलतं आजकाल, तोंडावर बोलतील तरी दोन शब्द पाठीशी. आणि कायम लक्षात ठेवा, तुम्ही काय वागताय हे जगाला जरी नाही कळलं तरी तुम्ही काय वागताय हे देवाला नक्की कळतं. निष्ठावंत राहा. तुकडोजी महाराजांचं गीत आहे बघा, पाप करोनी पापी मन है सैरा वैरा पळतय र, पाप करोनी पापी मन है सैरा वैरा पळतय र, काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार कळतय र, काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार कळतय र. देव रे तो न सांगता तुम्हा कळू येते अंतर, त्याच्यामुळे तुम्ही कुणाकून किती घेतले हे तुम्हाला जरी नाही वाटलं तरी देवाला कळतं महाराज बरं काय. त्याच्यामुळे विनंती आहे, काही आयुष्यात नाही करता आलं तरी चालेल पण स्वतःशी प्रामाणिक राहा. चुकलोय ना एक्सेप्ट करा, चुकलोय बरोबर आहे, जगाला ओरडून सांगा बरोबर आहे. आणि हे जग आहे, इथं काही गोष्टी सांगितल्याशिवाय पण पर्याय नाहीये. लोक आहेत बाबा, लोकाला बोभाटा लागतोच, लोकांचं लय खतरनाक काम आहे. इथं देव सुद्धा प्रचारावर आहे, ज्या देवाचा प्रचार जास्त आहे त्याला गर्दी जास्त आहे. इथे लय खतरनाक काम आहे दादा, इथं अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्यावर नाही, हे शहाण्यालाच कळलं. म्हणजे भामट्यांवर आहे पण संतांवर नाही. महाराज लोकांच्या पाया पडल्यावर लेकरू होतं म्हणे, आणि थोडा प्रॅक्टिकल पण विचार करत जा. अशी महाराज लोकांच्या पाया पडण्यानी पोरं झाली असती, बायको बोंबलायला गेली असती. बरं भाषा माझी नाही ना, नवसे कन्या पुत्र होते तरी का करणे लागे पती, तुकोबाराय स्पष्ट सांगतात. पण माझ्या माऊलींचं म्हणणं आहे, देवा सामर्थ्याने तू सर्वस्वामध्ये आहे तर मी बाकीकडे जायचा विचार नाही करत. जे दिसे भूत ते मानवीचे भगवंता भक्तियोग निश्चित जाण माझा, माझ्यासाठी योगही तूच आहे, यागही तूच आहे, तत्वही तूच आहे, सत्वही तूच आहे, अणु रेणू पंचमहाभूतही तूच आहे. मग सर्वस्व जर तूच आहे तर मी धावपळ करत नाहीये, न लगती सायास सुखे येतो घरा, कारण मला विश्वास आहे द्वारकेचा राणा, कारण माझं वर्म तसं आहे ना हरिमुखे, त्याच्यामुळे योग याग विधी येणे नोहे, कारण मला ज्ञात आहे हरी उच्चारणी जातीला लयासी, कारण मला कळत